नमस्कार मंडळी, बुकमा वास्तूच्या जमीन जुमला या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज पुन्हा एकदा जुन्या मुंबई पुणे हायवे लगत मावळ भागात आलो आहे आणि मी नेहमी सांगतो की मावळ हा जो तालुका आहे, मावळ हा जो भाग आहे तो तुमच्यासारखा मलासुद्धा खूप आवडतो। त्यामुळे ह्या भागात जेवढे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहेत त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ बनवण्याचा आपण आत्तापर्यंत प्रयत्न केला आहे आणि 50%पेक्षा जास्त प्रोजेक्टचे व्हिडिओ आजपर्यंत आपण बनवून आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आज मी फार्म हाऊस प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये उभा आहे। जास्तीत जास्त आपण एन ए प्लॉटिंगचे प्रोजेक्ट जे आहेत ते आतापर्यंत कवर केलेत, पण आज मी फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये उभा आहे आणि अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे। खास करून जो लोकेशन जर तुम्ही बघाल ना तर खूप अफलातून असं लोकेशन आहे। आता मी डोंगरावर उभा आहे, पण डोंगरावर हा पूर्ण सपाट असा पीस आहे। या साईडला जर तुम्ही बघाल त्या साईडला तो सगळ्या नर्सरी तुम्हाला बघायला भेटेल आणि जे धरणाचं पाणी तुम्हाला दिसतंय ते आंध्रा डॅमचं बॅकवॉटर आहे। टाटाचा हा डॅम आहे आणि समोरच्या साईडला या साईडला हे जे डोंगर दिसतात तिथून सगळे वॉटरफॉल पडायला सुरुवात झालेली आहे आणि समोरच्या साईडला या धरणालगत तुम्हाला बऱ्याच सेलिब्रिटींचे मोठे मोठे फार्म हाऊस बघायला भेटतील आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्टसुद्धा आता इथं येऊ लागलेले आहेत, कारण वॉटरफॉल जे ते इथले सुरू झालेले आहेत आणि मस्त असा निसर्ग तुम्हाला इथे बघायला भेटेल। तुम्ही प्लॉट घ्या नका घेऊ, पण ह्या पावसाळ्यामध्ये हा जो मावळ भाग आहे याला नक्की व्हिजिट करा, कारण की पाऊस जो आहे तो परत डायरेक्ट पुढच्याच वर्षी सुरू होणार आहे। सो नक्की या भागाला तुम्ही व्हिजिट करा। सो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेणार आहे। तुम्ही ह्या व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल आणि जर तुम्हाला हा प्रोजेक्ट लक्षात आला, यातले सगळे मुद्दे लक्षात आले तर तुम्हाला साईड व्हिजिटचा प्लॅन करणं पण सोपं जाईल। सो चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, सर्वप्रथम आपण ह्या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट माऊ नावाच्या गावामध्ये लोकेटेड आहे आणि हे माऊ जे गाव आहे हे टाकवे MIDCच्या नंतर येतं। त्या व्यतिरिक्त त्याचा तालुका सांगायचं झालं तर मावळ आहे, जिल्हा याचा पुणे आहे। काणे फाटा जो आहे तो इथून 13 किलोमीटरवर आहे। काणे रेल्वे स्टेशन जे आहे ते 1 किलोमीटर अलीकडे म्हणजे 12 किलोमीटरवर आहे। त्या व्यतिरिक्त तळेगाव जी बाजारपेठ आहे ती साधारणतः 17 ते 18 किलोमीटरवर आहे। त्याच्या बाजूलाच तळेगावची MIDCसुद्धा आहे, टाकवेची पण MIDC आहे इथे। त्या व्यतिरिक्त लोणावळा मला तुम्ही जर इथून विचाराल तर तो आहे 32 किलोमीटरवर। त्या व्यतिरिक्त जो मुकाई चौक आहे रावेचं, BRT जे बसस्टॉप आहे शेवटचं, तर ते इथून साधारणतः 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। बाकी मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लोकेशन पण टाकतो आहे, पण लोकेशन जरी टाकलं तरी अनेकदा गुगल लोकेशन जे आहे ते ॲक्युरेट तुम्हाला दाखवत नाही। सो तुम्ही कधीही आमचे व्हिडिओ बघून जर प्रोजेक्टला व्हिजिट करणार असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल तर मार्गदर्शन करेल, इथपर्यंत येण्यासाठी पण मदत करेल, पण ह्या भागात आम्ही अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ आत्तापर्यंत बनवलेत। सो ते प्रोजेक्ट पण दाखवण्यासाठी मदत करेल, ज्यामुळे तुम्हाला प्लॉट घेण्याचं जे डिसिजन आहे ते लवकरात लवकर घेता येईल। कार्पेट म्हणजे जे प्लॉटचा एरिया आहे, रेट आहे, ते कंपेअर करायला पण निश्चित सोपं जाईल। सो कधीही साईड व्हिजिटचा प्लॅन करत असाल तर गैरसोय टाळण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच साईड व्हिजिटचा प्लॅन करा। सो आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया। लेआउटबद्दल सांगायचं झालं तर 50 एकरचं हे लँड पार्सल आहे, सिंगल ओनर आहे त्यांचे। टोटल 100 प्लॉट ह्याच्यात बसवण्यात आलेले आहेत। सगळे प्लॉट जे आहेत ते 11-11 गुंठ्याचे आहेत। आता 11-11 गुंठ्याचे प्लॉट ह्यासाठी केले जातात की त्याचं सेपरेट सेल डीड आणि सातबारा व्हावा। आता हे सेपरेट सेल डीड आणि सातबाऱ्याची खूप जास्त व्हॅल्यू असते, खूप जास्त महत्त्व असतं, कारण यदा कदाचित तुम्हाला विकायची वेळ आली तर सेपरेट सेल डीड आणि सातबारा असल्यामुळे तुम्हाला विक्री करणं खूप सोपं जातं। त्यामुळे फार्म हाऊस प्रोजेक्ट जे असतात त्याच्यामध्ये 11-11 गुंठ्याचे प्लॉट पाडण्यात आलेले असतात आणि हे प्रायव्हेट लेआउट असतात, NA लेआउट नसतात। NA लेआउटमध्ये आता ह्या प्रोजेक्टच्या समोर अजून एक NA प्लॉटिंगचा लेआउट आहे, इथल्यापेक्षा रेट डबल आहे, पण तिथे तुम्हाला 1.5-2 गुंठ्याचे प्लॉट जे ते सहज घेता येतात, कारण की NA प्लॉट जे असतात ते टाउन प्लॅनिंगकडून सँक्शन असतात। फार्म हाऊस प्लॉट जे आहेत ते प्रायव्हेट लेआउट बनवलेला असतो आणि त्याच्यात 11-11 गुंठ्याचे प्लॉट तुमचं सेपरेट सेल डीड आणि सातबारा व्हावं ह्या पर्पजने दिलेले असतात। सो इथंसुद्धा 111 गुंठ्याचे प्लॉट आहेत। त्या व्यतिरिक्त ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला डांबराचे रोड देण्यात आले, काही समोरचे तुम्हाला दिसतोय ना, असे 20-20 फूट डांबराचे रोड आहेत जे की बनवून ठेवण्यात आलेत। आता मावळ तालुका किंवा जिथे जास्त पाऊस होतो अशा तालुक्यांमध्ये डांबरी रोड जे असतात ते पर्यावरणपूरक असतात, कारण की ह्या भागात पाऊस खूप जास्त होतो। आता आम्ही सकाळपासून या प्रोजेक्टवर आलो, व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे, पण पाऊस एवढा जोरदार इथं होतो आहे की व्हिडिओ बनवण्यासाठी पण आम्हाला व्यत्यय येत होता। तर हे पावसाचं पाणी जे आहे ना त्यासाठी डांबरी रोडमध्ये लवकर झिरपलं जातं। सो
त्याचा अभ्यास करून इथे सगळीकडे तुम्हाला 20 फुटाचे डांबरी रोड जे आहेत ते बघायला भेटतील. त्याच्यानंतर एक गोष्ट मला लय चांगली वाटली की पाण्याचे 2 नियोजन. ते वरच्या साईडला एक पाण्याची टाकी आहे जी ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने सगळ्या प्लॉटला तिथं पाणी येतं. तसा हा कंट्रोलमधला प्लॉट आहे, डोंगर उतारावरचा प्लॉट आहे. तर वरच्या प्लॉट जी टाकी दिसते तिथून स्पीडनी पाणी प्रत्येक प्लॉटपर्यंत येतं. त्या व्यतिरिक्त तिथं भलं मोठं साधारणतः 1 एकरमधलं शेततळं बनवून ठेवण्यात आलेलं आहे त्या उजव्या साईडला, आणि त्याला सुंदर पद्धतीने त्याला डिझाईनसुद्धा करण्यात आलेली आहे. तर अशा डोंगर उतारावरच्या प्लॉटमध्ये पाणी हा एक खूप मोठा विषय असतो. सो इथे पाण्याची सुद्धा चांगली सोय करून ठेवण्यात आली. इथे सगळ्या रोडवर स्ट्रीट लाईट आणि फीडर बॉक्स तुम्हाला बघायला भेटतील. आता हे फीडर बॉक्स कशासाठी ठेवलेत की तुम्ही जेव्हा बंगलो बनवायचा प्लॅन कराल, फार्म हाऊस इथे बनवाल, इथे डेव्हलपरकडून तुम्हाला एक सुंदर अशी फार्म हाऊसची डिझाईनसुद्धा दाखवण्यात येते. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा इथे काम करू शकता. छोटंसं सुंदर डिझायनर फार्म हाऊस बनवू शकता. सो त्याची डिझाईनसुद्धा डेव्हलपरकडून तुम्हाला देता येईल. तर ते फार्म हाऊस बनवताना तुम्हाला MSEBीचं कनेक्शन लागेल. सो त्यासाठी फीडर बॉक्स ठेवलेत सगळीकडे. तिथं रोडला लाल लाल कलरचे, तिथून तुम्ही MSEBीचं कनेक्शन घेऊ शकता. आणि प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईटचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे की डायरेक्ट रस्त्यावर लाईट असल्यामुळे दिसायला पण चांगलं दिसतं, आणि प्रोजेक्टमध्ये लाईट असल्यामुळे तुम्हाला सिक्युरिटीचा पण विषय राहत नाही. बाकी खाली मेन रोडला अतिशय सुंदर असं या प्रोजेक्टचं गेट आहे. तिथे जे केअरटेकरच्या रूम्स पण आहेत, त्यामुळे 24/7 सिक्युरिटी गार्डसुद्धा इथे असतात. पाणीसुद्धा 24/7 तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. आणि ह्या ज्या सगळ्या स्ट्रीट लाईट आहे ह्या सोलरवर चालतात. त्यामुळं MSEBीची लाईट असो नसो, ह्या ज्या लाईट्स आहेत त्या कायम इथे राहतात. त्यानंतर रोड साईडला प्लांटेशन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आता ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर क्लब हाऊस, स्विमिंग पूल सारख्या गोष्टी तुम्हाला इथे देण्यात आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त चिल्ड्रन प्ले एरियासारख्या ॲम्युनिटीज तुम्हाला इथं देण्यात आले आहेत. आता अशा प्रोजेक्टमध्ये काय होतं की लोकं प्लॉट घेऊन ठेवतात आणि जेव्हा त्यांना वाटेल त्यावेळेस तिथं फार्म हाऊस बनवतात. तर अशा प्रोजेक्टमध्ये जर मला महत्त्वाचं विचाराल कुठल्या गोष्टी असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं सिक्युरिटी, त्या व्यतिरिक्त रोड, त्या व्यतिरिक्त लाईट, त्याच्या व्यतिरिक्त पाणी आणि डिमार्केशन, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इथे प्रत्येक प्लॉटला चारही साईडनी सिमेंटचे पोल लावून त्याला तार कंपाऊंड आणि पुढच्या साईडला गेट, अशा पद्धतीचं डिमार्केशन देण्यात आलं. बघा इथे हे गेट तुम्हाला इथे समोरच दिसत असेल माझ्या. आता हे साईड ऑफिस आहे प्रोजेक्टचं. हे असं गेट आहे बघा प्रत्येकाला इथे प्लॉटला. सो पाऊस खूप जोरात पडतो बाहेर, म्हणून मी प्रोजेक्टचा लेआउट सांगण्यासाठी साईड ऑफिसमध्ये आलो. इथं साईडचं ऑफिस आहे. सेल्स टीम जी आहे ती इथेच बसते. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा लेआउट, किती प्लॉट आहे, कुठल्या कुठल्या फॅसिलिटी आणि कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत त्या लक्षात आल्या असतील. सो मंडळी, हे सगळं डोंगरावरचं पाणी आहे ना, त्याचं खाली उतरतं की त्याचे पावसाळी गटारे करण्यात आलेत. आणि बघा इथून असं हे पाणी सगळं वाहतं. आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही की हे थोडं थोडं पाणी साठताना पुढं याचं धबधब्यामध्ये रूपांतर होतं. खाली जेव्हा धबधबा पडतो तेव्हा आपल्याला याचा अंदाज येत नाही की हे वरून एवढं बारीक पाणी वाहत असतं. पण हेच खरं आहे की पुढे गेल्यावर ह्याचं धबधब्यात रूपांतर होतं. कारण हे डोंगर बघा मागं केवढे मोठे आहेत. इथून सगळं पाणी वाहतं आणि कंटिन्यू पाऊस पडतो आहे. आणि हे जे तुम्ही पाईप बघताय ना, हे पिण्याच्या पाण्याचे पाईप आहेत, लाईटचे काही पाईप आहेत, त्या व्यतिरिक्त ड्रीप केले झाडांना, हे त्याचे सगळे पाईप आहेत. म्हणजे जी बेसिक डेव्हलपमेंट आहे ना ती करून ठेवण्यात आली. आणि असे जे डोंगर उताराचे प्लॉट असतात तिथं डेव्हलपमेंट खूप चॅलेंजिंग असते. सो आता आपण रेट समजून घेऊ. 599 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट इथे ठेवण्यात आला. म्हणजे 600 रुपये रेट तुम्ही टेंटेटिव्ह पकडू शकता. 11 गुंठ्याचा प्लॉट घेण्यासाठी 66 लाख रुपयाचं तुमचं बेसिक बजेट असावं लागणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन या सगळ्या जर गोष्टी पकडल्या तर 71 लाख रुपयाचं टेंटेटिव्ह बजेट असावंच लागणार आहे 11 गुंठ्याचा प्लॉट घेण्यासाठी. आता ह्या प्रोजेक्टच्या समोर बरोबर एक प्रोजेक्ट आहे. तुम्ही जेव्हा ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायला याल तेव्हा तो पण प्रोजेक्ट बघा. तिथे NA प्लॉटिंग तुम्ही NA प्लॉटिंगमध्ये प्लॉट घेऊ शकता. ते 1300 रुपये रेट ठेवण्यात आले. म्हणजे इथे NA प्लॉटचे रेट जे आहेत ना ते साधारणतः 1200-1300च्या आसपास चालले आहेत. आणि फार्म हाऊसचे जे रेट आहेत ते रोड टच असतील तर वेगळे रेट आहेत, थोडं वर असेल तर वेगळे रेट आहेत. सो 600 रुपये प्रोजेक्टच्या हिशोबाने इथं रेट ठेवण्यात आलेला आहे. सो शेतकऱ्याचा प्लॉट घेतला तर कदाचित स्वस्त पडेल. पण प्रोजेक्टमध्ये काय होतं की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या द्याव्या लागतात, डेव्हलपमेंट द्यावी लागते, अवघड डेव्हलपमेंट असते. त्या व्यतिरिक्त ॲम्युनिटीज पण इथं देण्यात आलेली आहेत. आणि 50 एकरची सुंदर अशी गेटेड कम्युनिटी इथे बनवण्यात आलेली आहे. सो बघा, तुम्ही मावळमध्ये जर प्लॉट शोधत असाल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. ह्याच्या आधी आपण जुन्या मुंबई पुणे हायवेला लागून अगदी हायवे टच पण एका फार्म हाऊस प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला होता. फक्त तिथं 20 गुंठ्याचे प्लॉट होते. त्यामुळे तिथं मिनिमम बजेट 1,20,00,000 रुपये जात होतं त्यावेळेस. सो त्यावेळेस मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की बजेटचा इश्यू नाही, म्हणजे जो गुंठ्याचा रेट आहे तो बरोबर आहे, पण 11 गुंठ्याचे प्लॉट हवेत. सो 11 गुंठ्याचे प्लॉट तुम्ही इथे घेऊ शकता. आणि सुंदर निसर्ग इथं आहे.
ह्या साईडचा फक्त एकदा व्ह्यू बघा तुम्ही, असा व्ह्यू तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. आता हे आपण खूप डोंगरावर उभे आहोत म्हणून हा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतो आहे. आणि पावसाळ्यात तर तुम्ही नक्की विजिट करा इथे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, प्लॉट घ्या नका घेऊ, ह्या भागामध्ये फिरायला या, कारण मावळ तालुक्यामधले सगळ्यात जास्त वॉटरफॉल तुम्हाला ह्या रोडला बघायला भेटतील. आणि हे जे खाली धरणाचं पाणी दिसतंय तुम्हाला, आंध्रा धरणाचं, हे 12ही महिने हे पाणी असंच असतं, कारण या भागात पाऊसच खूप जास्त होतो. आणि ग्रीनरी जी आहे तीसुद्धा तुम्हाला या भागामध्ये जास्त बघायला भेटेल. सो मी आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल. आता व्हिडिओतच पूर्ण प्रोजेक्ट लक्षात येत नाही, त्यासाठी साईड व्हिजिट खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. सोबत काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून किंवा कमेंट करून आम्हाला तुम्ही विचारू शकता. बाकी हे डेव्हलपर जे आहे त्यांचं ऑफिस हिंजवडी भागामध्ये लक्ष्मी चौकात आहे. तिथं तुम्ही पहिले त्यांच्या ऑफिसला व्हिजिट करून पूर्ण डिटेल माहिती घेऊन सुद्धा साईड व्हिजिटचं नियोजन करू शकतात. खूप इथिकली प्रॅक्टिस करणारे हे डेव्हलपर आहे. याच्या आधी पण आम्ही यांच्या अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अनेक आमचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांनी तिथं प्लॉट घेतलेले आहेत. 100% क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे. मुळात आम्ही क्लिअर टायटल प्रॉपर्टीचेच व्हिडिओ बनवतो. तरीसुद्धा तुम्ही प्लॉट घेण्याच्या आधी जे प्रॉपर्टीचे पेपर आहे ते तुमच्या वकिलाला एकदा दाखवून घ्या. बाकी फार्म हाऊस प्लॉट कधीही घेताना, म्हणजे महाराष्ट्रात एक कायदा आहे, तुम्ही फार्मर असावे लागतात. जर तुमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट नसेल आणि तुम्हाला ट्रस्टेड कंपनीकडून जर फार्मर सर्टिफिकेट बनवून घ्यायचं असेल तर जमीन जुमलासाठी सारखी, बुकमाऊससारखी इथिकली प्रॅक्टिस करणारी कंपनी तुम्हाला पुण्यात अजून कुठं सापडणार नाही. आम्ही पैशावर जास्त फोकस करत नाही. मुळात आम्ही आमच्या व्ह्यूवरला कधीच कुठले चार्ज करत नाही. सो तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला एकदम कमी किमतीत जर फार्मर सर्टिफिकेट बनवून घ्यायचं असेल विश्वासाने, तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही फार्मर सर्टिफिकेट लोकांना प्लॉट घेता यावं ह्या पर्पजने बनवून देतो. आणि खूप नॉमिनल, म्हणजे इतरांपेक्षा तर आमचे चार्जेस खूप कमी असतात फार्मर सर्टिफिकेटचे. बाकी तुम्ही आमचा व्हिडिओला बघून जर कुठल्याही प्रोजेक्टला व्हिजिट केला तर त्याचे आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या व्ह्यूवर्सला करत नाही. आणि बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवत असतो. सो तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून हे व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण विसरू नका. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.